भारत पेट्रोलियमच्या वतीने सिन्नर शहरातील कानडीमाळा येथील विठुराज पेट्रोलियम येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे आरोग्य शिबिर नाशिक जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल रेडियंट प्लस हॉस्पिटल तसेच आराध्य आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आले. मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर सुरू होते. या शिबिरात दिवसभरात 285 रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली, तर 344 रुग्णांनी आपला बीपी शुगर तपासणी करून घेतली. गरजू रुग्णांना अल्प दरात चष्मे देण्यात आले, तर तपासणी दरम्यान गरजवंत रुग्णांना शस्त्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन करून नाशिक येथे पाठवण्यात आले. या शिबिराची सुरुवात सुधाकर दातरंगे सौ दातरंगे यांच्या डोळ्यांची तपासणी करून उद्घाटन करण्यात आले आणि शांताराम उगले आणि सौ उगले यांची बीपी आणि शुगर चेक करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली. हे शिबिर सिन्नर शहरातील कानडीमाळा परिसरातील विठुराज पेट्रोलियम आवारात असल्यामुळे जे ग्राहक पेट्रोल डिझेल भरावयास येत होते ते देखील आपले डोळे बीपी शुगर तपासून घेत होते. यावेळेस पंजाब हरियाणा यूपी मध्ये ड्रायव्हर क्लीनर प्रवासी यांचे देखील चेकअप करण्यात आले. विठुराज पेट्रोलियम पंपाचे मालक यांना ड्रायव्हर लोक म्हणाले की आम्ही एवढे फिरतो पण कुठल्याही पंपावर आमचे आरोग्य चेकअप झाले नाही. विठुराज पेट्रोलियम पंपाच्या संचालिका मनीषा बालाजी कानडी बालाजी विठ्ठल कानडी यांचे चेकअप करणाऱ्या रुग्णांनी शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानले. यावेळी जयश्री गोरक्षनाथ मोराडे, ज्ञानेश्वर उगले, अर्चना पेंढारे, किरण टिळेकर, बाजीराव सातपुते, विठ्ठल साबळे यांसह अनेक नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. विठुराज पेट्रोलियम कायम आपल्या पेट्रोल पंप येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांसाठी विविध कार्यक्रम घेत असते. त्यामुळे विठुराज पेट्रोलियमच्या वतीने पुढील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांनी पुढील वर्षात असेच नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. नमस्कार, मी मनीषा बालाजी कानडी, विठुराज पेट्रोल पंपची संचालिका. आज आपण इथे एका नवीन उपक्रम राबवत आहेत. तो आहे की आरोग्य विषयक शिबिर आपण इथे राबवलंय. त्यातून आपण जे आजारी माणसं आहेत किंवा कोणाचं दुर्लक्ष असतं आजारात, आपण वारंवार दवाखान्यात जाण्यासाठी वेळ नसतो, त्याचप्रमाणे एक वेळात वेळ काढून आपण कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही एक शिबिराचं आयोजन केलं आहे. तर त्या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. तर सगळ्या नागरिकांना मी विनंती करते की या संधीचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे मी नवीन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा देते. हे माझे मामा मामी यांचा हा पेट्रोल पंप आहे आणि मी IT मध्ये काम करतो ऍक्च्युली इन पुणे. लास्ट 13 वर्षापासून पुण्यामध्ये आहे मी. सर, जसं तुम्ही मोबाईल किंवा तुम्ही लॅपटॉप, तुम्ही कोणती तुमची इलेक्ट्रॉनिक गोष्ट असतील तर कंटिन्युअस हेल्थ चेक करता, बरोबर? तेच हेल्थ चेक जर आपण शरीराचं केलं तर किती चांगलं होऊ शकतं. एक IT मध्ये एक रूल आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन ब्रेकडाऊन. हेच इथं सांगतोय. हे जे कॅम्पेन आहे आरोग्याचं, ते आपण जर व्यवस्थित सगळं शरीर वगैरे चेक केलं तर आपण ब्रेकडाऊन पासून वाचू शकतो. हेच या कॅम्पेनचं मूळ उद्देश आहे. आणि आज सगळं एकूणच हे कॅम्पेन बघता आणि रुग्णांची रिस्पॉन्स बघता मला वाटतं की हे सक्सेसफुल झालं आपलं कॅम्पेन. नमस्कार. आज ह्या ठिकाणी विठुराज पेट्रोलियम मध्ये रेडियंट प्लस हॉस्पिटल द्वारे आय केअर सेंटर याच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी सुरू आहे. ज्यामध्ये किडनीचे विकार असतील, काही मुतखडा असेल, डायलिसिस असेल किंवा लहान मुलांचे काही विकार असतील, ऑपरेशन असतील, हे सर्व ऑपरेशन आरोग्य तपासणी हे एकदम मोफत केलं जात आहे. याच्यानंतर कुठलंही ऑपरेशन असेल ते आपण मोफत करण्याचा प्रयत्न करणार. योजनेच्या अंतर्गत आपण हे मोफत करणार आहोत. आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये आरोग्य तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही. याच्यामध्ये ऑपरेशनची गरज पडल्यास जे गरजू असतील त्यांचे आपण ऑपरेशन एक मोफत करणार आहोत. आणि कुठली जर वाटली गरज जे ऑपरेशन होण्यासारखे असेल ते आपण ऑपरेशन मोफत करणार आहोत. आणि जे कुठली मुख्यमंत्री सहायता निधी जर असेल तर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण 50% फंड या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केला जातो. या ठिकाणी समजा 50 लाख रुपये खर्च येणार असेल तर 50,000 मध्ये आपल्याला तो खर्च स्वतःला करावा लागतो. 50,000 खर्च आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण करू शकतो. अशा विविध प्रकारच्या चाचण्या वगैरे काही सुविधा या आताच्या कॅम्पच्या माध्यमातून आता होत आहेत. पुढे जे काही लोकांचे काही ऑपरेशन असतील
ते आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये रेफर केलेलं आहे. तर यामध्ये जे रेडियंट प्लस हॉस्पिटलचे आमचे जे डायरेक्टर आहेत नितीन देशमुख सर आणि मयूर खर्डे सर हे डायरेक्टर आहेत. यांच्या माध्यमातून हे संपूर्ण हॉस्पिटल चालत असतं आणि जे काही सुविधा आहे यांच्या माध्यमातून सर्व सुविधा पुरवली जाते. कुठली मदत असेल किंवा गरजू कुणी असेल त्याला योग्य ती ट्रीटमेंट करून त्याला योग्य ती मदत करून डिस्काउंट वगैरे देऊन त्या व्यक्तीला प्रॉपर ट्रीटमेंट देऊन त्या व्यक्तीला घरापर्यंत सोडवलं जाते. आणि जर जास्त पेशंट असेल तर हॉस्पिटल अँब्युलन्सची सुविधा सुद्धा घेऊन जाण्यापर्यंत आणून सोडण्यापर्यंत हॉस्पिटल ही सुविधा पुरवत असते. आणि याच्यामध्ये सर्व सहभाग नितीन देशमुख सर आमचे जे डायरेक्टर आहेत आणि मयूर खर्डे सर यांचा सहभाग आहे. माझं नाव अनमोल डांगे. माझा नंबर आहे 8983770334. मी चंद्रकांत मोरे. आज सुभद्रा नेत्रालय आणि शारदा न्यूरोकेअर यांच्याकडून आम्ही पूर्णपणे मोफत डोळ्यांच्या तपासण्या आणि मोतीबिंदू ऑपरेशन करत असतो. रेग्युलरली कुठल्याही याच्यातर्फे करतो. आमचा पत्ता आहे द्वारका काटेगल्ली सिग्नल जवळ श्रीजी बिजवल म्हणून बिल्डिंग आहे. तिथे तुम्ही कधीही येऊ शकता किंवा मोफत ऑपरेशन होतात रोटरी क्लब तर्फे. मी मोबाईल नंबर आमचा मोबाईल नंबर आहे 822 04 13 571. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.